नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव उपदेश आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी असणार आहे, हे बघा काय आणले. हे माकडं आणलेत, मीडियम साईजची माकडं आहेत आणि आम्ही आज बनवतोय भरलेल्या माकडं. तर इकडे खाली बघा आणखीन छोटी पण माकडं आहेत. याचा किमा बनवणार आहोत आणि तो किमा याच्यामध्ये स्टफ करणार आहोत. तर एक छान रेसिपी होणार आहे, ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. चला पुढची पहिली सुरुवात करूया. त्याआधी ही माकडं आहेत ना, साफ करावे लागणार आहे. ते सगळे जे ब्लॅक आहे ना, काळं-काळं झालेलं, ते सगळे क्लीन करून घ्या. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साफ करायचे. तर पहिले रेसिपीला सुरुवात करतो. हे माकडं स्वच्छ धुवून घेतो याचं. हे बघा, हे असं निघतं पाट. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक असतं पाट, प्लास्टिकसारखं दिसतंय बघा. हे काढायचं आहे. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये काळी एक पिशवी असते, जी हे काळं-काळे दिसते ना, ते साफ करून स्वच्छ धुवून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. इकडे आम्ही स्वच्छ आहेत ना माकडं धुवून घेतलेत. इकडे बारीक होते त्यांचा खिमा बनवला, म्हणजे बारीक कापले, जास्त बारीक पण नाही केलंय. आणि हे जे मोठे आहेत, जे आपल्याला याच्यामध्ये मिक्सचर भरायचं आहे, ते इकडे बघा 6 ते 7 आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेत, साफ वगैरे केले. त्याच्यानंतर साहित्य काय-काय लागणार आहे बघा. एक मोठा कांदा घेतला मीडियम साईजचा, एकदम मोठा नाही, मीडियम साईजचा. 1-2 मिरची घेतली, एक इथे कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर इथे कोथिंबीर आहे, आलं लसूणची पेस्ट आहे आणि इथे मीठ आहे. आणि फ्रायसाठी घेतलं इथे रवा आणि तांदळाचं पीठ आहे, ते मिक्स केलं आहे. त्याच्यानंतर इथे मसाले आपले आहेत घरगुती. हळद आहे, तिखट मसाला आहे, त्याच्यानंतर आपण लाल मसाला मिक्स, ही मिरची पावडर आहे आणि हे लाल मसाला आहे आणि इथे धना पावडर आहे. तर हे सगळं साहित्य आपण घेतलं आहे आता या रेसिपीसाठी. तर सुरुवात करूया आता पुढचा खिमा बनवायला. म्हणजे खिमा पहिला आपण शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या माकडांमध्ये स्टफ करायचं आहे. तर इकडे प्रिया आहे. प्रिया दाखवणार आहे आपल्याला इथे खिमा तयार करून. चला सुरुवात करूया आपण. सगळ्यात आधी एक छोटा टोप घेतला, आपण खिमा फ्राय करणार आहोत. तर 2 चम्मच आम्ही तेल घेतोय. हा जो खिमा बारीक केला आहे, तो मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तेल बऱ्यापैकी गरम झालं ना, की त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कढीपत्ता मस्त फ्राय करून घेऊया. तेलामध्ये आहे ना कांदा, कोथिंबीर नाही, कांदा, कढीपत्ता आणि मिरची मिक्स करून फ्राय करून घ्यायचं. त्याला थोडंसं हलकंसं ब्राऊन कलर येऊन द्यायचा. कांद्याचा हलकासा कलर बदलला ना, त्याच्यामध्ये आम्ही 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, ती पण तेलामध्ये परतून घ्यायची. आलं लसूण पेस्ट आणि एक कांदा सगळं परतलं ना, की त्याच्यामध्ये आपण जो एक टोमॅटो घेतला होता, तो बारीक कापून घेतला होता, तो मिक्स करायचा आहे. कांदा टोमॅटो जो परतून घेतो ना, त्यात पण थोडीशी आपण कोथिंबीर आहे ना परतून घ्यायचा. एक कोथिंबीरचा जो सुगंध असतो ना, तो मोडतो मग. कांदा टोमॅटो परतला आणि आता आम्ही एक छोटा चम्मच हळद टाकून घेतो त्याच्यात. त्याच्यानंतर हा लाल मिरची पावडर आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच मालवणी मसाला घेतो. अर्धा चम्मच आम्ही धना पावडर टाकले आणि हे सगळे मसाले आहेत ना, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण, एकजीव करून घेऊया. म्हणजे कांदा परतला त्याला सगळं एकजीव झालं ना, की त्यात मग आपण इकडे आपण माकडांचा खिमा केला आहे तो टाकणार आहोत. इकडे बघा एकजीव होतं आणि कलर बघा काय आला आहे. आता कांदा टोमॅटोमध्ये मसाले मिक्स करून घेतलेत आणि आता आपण जो खिमा केला होता, म्हणजे बारीक जे माकडं केली होती ना, ते मिक्स करून घेतो आहे. भाकलांमध्ये थोडंसं पाणी सुटलं आहे, तर पाणी वगैरे ॲड नाही करणार आहेत आम्ही आधी बघूया किती पाणी येतं आहे ते. कारण ही मच्छीला आहे ना थोडंसं पाणी ओलसर असते, बोंबील माकडं हे थोडंसं ओलसर आहे, म्हणून आधी पाणी नाही टाकत. आपण हे स्टफिंगसाठी वापरणार आहोत, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं ड्रायच ठेवणार आहोत, म्हणजे सुकं ठेवणार आहोत. मिक्स केल्यानंतर किमामध्ये पण आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण आपण स्टफ करणार आहोत ना, त्यावेळेस आपल्याला वरून मीठ वगैरे लागणार नाही. तर आपल्या चवीनुसार आम्ही एक छोटे 1.5 चम्मच घेतला आहे, छोट्या साईज मीठ टाकून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा त्याला मस्त परतून घेऊया. इकडे आम्ही खिमा टाकला आहे बघा, त्याला पाणी सुटलं आहे थोडंसं, त्यामुळे पाणी न टाकताच त्याला ड्राय करणार आहोत. इकडे जोपर्यंत त्याला कड येतो आहे ना, कड म्हणजे वाफवतो आहे, तर तो वाफेपर्यंत आम्ही इकडे ही जी मोठी साईज माकलं आहेत ना, त्यांना मॅरिनेट करतो आहे. मॅरिनेट म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि मसाले लावून घेतो आहे. तर इकडे बघा 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट घेतली आहे. त्याच्यानंतर इथे हळद घेतो आहे. हळदीनंतर इथे लाल मिरची पावडर घेतली आहे 1-1.5 चम्मच, 1.5 चम्मचपेक्षा कमी आहे. आणि इथे आपला लाल मसाला
तिखट मसाला घेतला आहे आणि अर्धा चम्मच धना पावडर. तर हे सगळं मॅरिनेट करणार आहोत आणि थोडंसं मीठ घेतो आहे. तर हे सगळं मिक्स करून ह्याला मोठी जी माकलं आहेत त्यांना मॅरिनेट करणार आहोत आणि अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे लिंबू घेतो आहे आंबटपणा येण्यासाठी. तर ह्याला आपण मॅरिनेट करणार आहोत. तर हे सगळं मसाले मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. हे सगळे मसाले आहेत ना याला मिक्स करून घेतो म्हणजे जेणेकरून आता जेव्हा कोटिंगला फक्त मी ते रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे कोटिंग करायसाठी. म्हणजे याला एक चव येणार. म्हणजे नाही तर जर असंच स्टफ केलं असतं ना तर त्याला एक फिकं फिकं लागलं असतं. मोठ्या माकलांना चव नसते भेटली. म्हणून हे मॅरिनेट करायचं आहे. तुम्हाला जर आधी वेळ म्हणजे जास्त वेळ असेल तुमच्याकडे आधी केलं तरी चालतं. आम्ही आता जास्त वेळ ठेवणार नाही, 5 मिनटं फक्त मॅरिनेशनला ठेवतो कारण ते ऑलरेडी फ्राय होणार आहेत आणि त्याच्या आतमध्ये जे स्टफिंग असणार आहे ते बघा हे असणार आहे. मस्त पाणी सुटलं आहे आणि आता ते शिजते प्रॉपर. गॅस कमी ठेवला आम्ही, थोडं स्लो गॅसवरती करतो. तर हे आता शिजायला एक 10-15 मिनटं तरी झाली. एक 10 ते 15 मिनटं झाली. याला झाकण ठेवलं होतं आम्ही आणि आपला जो खिमा आहे ना माकडांचा खिमा तो तयार झाला आहे. आत्ता ह्याला जरा थंड व्हायला लागेल कारण हे जे आपण मॅरिनेट करत ठेवले ना मोठी माकडं त्याच्यामध्ये आपल्याला स्टफ करायचे. त्यामुळे हे गरम असल्यामुळे त्याच्यामध्ये भरायला नाही जमणार. तर थोडा वेळ ह्याला थंड करून ठेवा. किमा झाला आहे तयार आणि इकडे आपण मॅरिनेट करत ठेवलेले जे आपले माकडं होती मोठी ती पण तयार आहेत. इथे आपण घेतलं आहे कोटिंगसाठी रवा आणि तांदळाचं पीठ. इथे आपला तवा गरम करत ठेवला आहे. तर आत्ता स्टफ करायचं आहे आपल्याला म्हणजे खिमा आपल्याला माकडांमध्ये भरून घ्यायचा आहे. तर आता सुरुवात करूया आपण भरायला. जो बारीक केलेला आपला खिमा आहे ना तो मस्त माकडांमध्ये आतपर्यंत माकडांची साईज जरी बऱ्यापैकी मोठीच आहे तसं म्हटलं तर व्यवस्थित भरून घेऊया त्याच्यामध्ये. स्टेप बाय स्टेप आपण भरून घेऊया. भरल्यानंतर आहे ना त्याला तोंडाला म्हणजे जे तिकडं बंद करायचं आहे त्यासाठी आपण काट्या आणल्यात, टूथपिक आणल्यात. तर त्या लावून घेऊया आपण म्हणजे ते पुढचं तोंड बंद होईल आणि आपलं मटेरियल जे आतलं आहे ते बाहेर येणार नाही. तर एक आपला तयार झाला आहे. असे अजून आपल्याला 6 तयार करायचे आहेत. एवढं आणखीन एक दाखवतो. ह्याच्यापेक्षा मोठी साईज येते माकडांची. मी पण ठीक आहे, तुम्हाला जर फ्राय करायचे असेल ना तर मिडियम साईजच आणा. एकदम मोठे घेतले ना की ते 1-2च होतात तयार. आणि ही बघा ही साईज बऱ्यापैकी आहे. आता माझा हात बघा, हात दाखवतो. हा बघा केवढा आहे. ही आपले जे 2 बोटं आहेत ना त्या साईजचे आहेत. हे बघा बोटांच्याहून मोठे आहेत म्हणजे जास्त बऱ्यापैकी. हा बघा दिसला, अंदाज येईल तुम्हाला. तर इकडे दुसरा जो माकुला आहे तो पण प्रेने भरून घेतला आहे व्यवस्थित. स्टफिंगला तुम्ही माकला पण वापरू शकता किंवा तुम्हाला जर पाहिजे तर कोलंबीचा पण किमा करू शकता, तो पण वापरू शकता. कोलंबी आणि कोलंबीचं थोडंसं टेस्ट वेगळी येते आणि आम्ही हेच माकलं होती ना बारीक, तीच बारीक माकलं घेतली होती. त्याचाच किमा केला. इकडे दुसरा आणखीन एक तयार झाला आहे. तर आणखीन एक तिसरा दाखवतो आणि मग सगळे व्यवस्थित भरून घेतो. हा जो खिमा करतो ना आपण तो पूर्ण शिजवायचा आहे असा जास्त म्हणजे कारण आत जास्त वेळ स्टफ केल्यानंतर आत जास्त शिजणार नाही तो प्रॉपर. त्यामुळं खिमा पूर्ण 100% शिजवूनच घ्यायचा आहे. बरोबर. मॅरिनेट व्यवस्थित झालेत त्यामुळं त्याला फ्राय केल्यानंतर एक वेगळाच कोटिंगला कलर येणार आहे. तोंड बंद करायचं जेणेकरून आपण परत ते वेगळे वगैरे ते बाहेर नाही येणार. तर अशा प्रकारे 3 बनवून घेतलेत. बाकीचे पण फटाफट भरून घेतो. म्हटलं बघा एवढा किमा आहे अजून. तर डायरेक्ट आता सगळे भरल्यानंतर भेटूया. तर इकडे आपण सगळे जे माकलं आहेत ना ते स्टफ भरून घेतले. पूर्ण जो किमा होता ना तो सगळा भरून घेतला त्याच्यामध्ये आणि त्याला काठी टूथपिक लावून पॅक केलं आणि आता तवा पण आपला तापलेला आहे. इकडं कोटिंगसाठी रवा घेतला आहे आणि तांदळाचं पीठ आहे. त्याच्यामध्ये कोट करून आपण आता फ्राय करायला घेऊया. तवा आपला तापलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण एक मोठा चम्मच तेल घेतलं आहे. एकपेक्षा थोडंसं जास्त आहे. एक दीड चम्मच वगैरे घेतला आहे. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता आणि आपलं बघा कसं टाकायचं आहे. थोडंसं धुवून घेतलं ना आम्ही कढीपत्ता त्यामुळे तो उडतोय.
आणि आलं लसूणची पेस्ट आहे. सॉरी, आलं लसूण पेस्ट नाही, अख्खी लसूण आहे ती ठेचून घेतली. आणि आता इकडे आपण जे कोटिंगसाठी घेतलं आहे, इकडे बघा मस्त रवा आणि तांदळाच्या पिठात कोटिंग करून घ्यायचं, जेणेकरून ते चिकटणार नाही. आणि ते याच्यामध्ये आपण ते एक एक ठेवत जाऊया. इकडे बघा एक ठेवला, दुसरा आणखीन एक घेतला. कढीपत्ता आणि लसूणचं आहे ना, थोडंसं एक फ्रेग्रन्स आहे म्हणून आम्ही तेलामध्ये त्याला तडका दिला आहे. इकडे मस्त कोट करून घ्यायचं, जेणेकरून रव्याच्या कोटिंगमुळे ना ते चिपकणार नाही, व्यवस्थित फ्राय होतं. पंधरा ते 20 मिनटं लागली. मस्त फ्राय झालं आणि फ्रेग्रन्स पण आलं. आम्ही जे स्टफ केलं ना ते जास्त भरलं आणि त्याच्यामुळे ते आणखीन फुलले, त्यामुळे एकदम रडरीत झाले, गट्टे झाले. तुम्हाला जर फ्लॅट पाहिजे असतील, चपटे पाहिजे असतील, तर आपलं जे मटेरियल आहे स्टफ करायला ते कमी करायचं. बघा मस्त वेगळं एकदम ब्राऊन झालं आणि कुरकुरीत झालं. म्हणजे थोडंसं जे कोटिंग आहे ते निघालं आणि ते मस्त वेगळं झालं. आता 5 मिनटात लगेच रेडी करतो आणि तुम्हाला खाऊन सांगतो कसं झालं आहे. इथे आमचा ताट तयार झाला आहे. इकडे आम्ही तांदळाची भाकरी आहे, त्याच्यानंतर इथे लिंबू आहे, कांदा आहे आणि इथे आम्ही सुकी कोलंबी आहे जी बारीक होती, तिचं सुक्कं बनवलं आहे, फ्राय केली. आणि इथे एक पापलेटची तुकडी आहे. आणि इथे जे आपलं मेन आजचं विशेषण होतं, विशेष पदार्थ एकदम स्टफ केला आहे, फुल लोडेड आहे, एकदम लोडेड आहे तो. हे बघा भरलेलं माकूड मस्तपैकी ते एकदम आतमध्ये जे माकडाचं आपण स्टफिंग केलं होतं ना ते फुल झालं आहे, ओव्हरलोडेड झालं आहे. मग असं एकदम भरगच्च वाटतं आहे. तुम्हाला मी ते कट पण करून दाखवतो कसं झालं आहे ते. एक नंबर झालं आहे. आजची थाली बघा कसली दिसते, एक नंबर. आता हे जे आम्ही भरलेलं माकूड आहे ना ते कट करून दाखवतो. भरलेलं माकूड आहे ते टूथपिक काढून घेतो, ते स्टिक लावलं होतं ना ते आम्ही काढतो जरा काढलं मला मधून चिर मारतो बघा, एक नंबर बघा. तर आपलं स्टफिंग आज जे स्टफ केलं होतं ते मटेरियल बघा, आणि हे माकूड आहे ते पण बघा एकदम प्रॉपर झालं आहे, मस्तपैकी शिजलं आहे वगैरे. आणि आत्ता वेळ आहे ती खाऊन बघायची. तर प्रॉपर आता मग आपण जे रेसिपी केली होती ना आपला, ती प्रॉपर शिजली आहे. आणि इकडे बघा कट करून दाखवलं, हे 2 अख्खे आहेत आणि इथे मी एक कट करून दाखवलं. आतमध्ये जे स्टफ केलं होतं ना मटेरियल, तो पण प्रॉपर शिजला आहे आणि त्याचा एक ज्युसी फ्लेवर आहे ना पेटात माकडांमध्ये उतरला. आतमध्ये पण स्टफिंग माकडांचंच आहे, त्यामुळे एक नंबर झालं आहे. तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. एक नंबर झालं आहे. भाकरीबरोबर तर छान लागतं आहे. आत्ता याच्यावर तुम्ही लिंबू पिळून घेतो, मी सांगतो कसं झालं आहे ते. चांगलं आहे. लिंबाचा आंबटपणा आला ना की मच्छीला एक वेगळाच मजा येते. आणि आजची रेसिपी फुल ऑन सक्सेसफुल झाली आहे. तर इकडे बघा मला तर एकदा दाखवतो भरलेली माकडं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.